मित्रांनो नमस्कार. परवाच्या दिवशी काश्मीरमध्ये पहलगाम या ठिकाणी भारतातले जे काही पर्यटक त्या ठिकाणी गेले होते त्यांच्यावरती अतिरेकी हमला झाला आणि त्यामध्ये दुर्दैवाने साधारणतः 26 ते 28 पर्यटकांचा मृत्यू त्याच्यामध्ये झाला. आकडा नक्की आपल्याकडे कदाचित अधिकृत आकडा आपल्याकडे येईल. प्राथमिक आपल्याकडे जो आकडा आलेला आहे तो 26 ते 28 भारतीय पर्यटक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले अशा पद्धतीचा आकडा आपल्याकडे आलेला आहे. यावरती मी खरं तर कालच व्हिडिओ करणार होतो, परंतु आपल्याकडे जोपर्यंत पूर्ण माहिती येत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावरती व्हिडिओ करू नये असं मला वाटलं. कारण अशा प्रकारच्या संवेदनशील घटनांच्या मध्ये माहिती येत थोडासा वेळ लागतो. जे पत्रकार आहेत, नामवंत पत्रकार आहेत किंवा राजकारणी आहेत किंवा प्रशासकीय व्यवस्थेतले लोक आहेत त्यांच्याकडे तुलनेने खूप लवकर आणि अधिकृत माहिती, खात्रीलायक माहिती येत असते. पण आपल्यासारख्या लोकांना त्याच्यासाठी थोडीशी वाट पाहावी लागते आणि ती वाट पाहणं किती सार्थकी असतं याचं अनुभव मी काल दिवसभरामध्ये घेतला. कारण आपल्याला माहिती आहे की अगदी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये असे आपल्याकडे माहिती आली होती की धर्म विचारून किंवा जात विचारून त्या लोकांना मारलं गेलं आणि एक प्रकारे याला जातीवादी रंग म्हणजे हिंदू विरुद्ध मुस्लिम जे सतत 2014 पासून जो सततचा प्रयत्न चालू आहे त्याच प्रयत्नातला एक पुढची कडी म्हणून याला सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जोडण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु जेव्हा हळूहळू सत्य बाहेर येऊ लागलं तेव्हा हे लक्षात आलं की तिथे हमला करणारे जरी मुस्लिम असतील किंवा अतिरेकी असतील तरी त्या तिथल्या असलेल्या लोकांना वाचवणारे, त्यांच्यासाठी धडपड करणारे सुद्धा लोक काश्मीरी मुस्लिम होते हे चित्र समोर आलं. आणि हिंदू मुस्लिम एकता म्हणा किंवा एक सौहार्द म्हणा किंवा संकटाच्या काळात एक होऊन एकमेकासाठी उभं राहणं म्हणा, एक अतिशय सुदृढ चित्र कालच्या दिवसभरामध्ये जगाच्या समोर आलं. आणि याला जे हिंदू मुस्लिमचा रंग देण्याचा प्रयत्न केला चाललेला होता तो फिका पाडण्याचं काम कालच्या दिवसभराच्या सगळ्या माहितीतनं आपल्या समोर आलं. आणि याच्यासाठीच थोडंसं थांबून आपण मत व्यक्त केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि जे की आज योग्य ठरत आहे असं माझ्या तरी अनुभवावरून मी तुम्हाला सांगतो. खरं तर हा जो काही हमला केला गेला हा हिंदू लोकांवरती हमला होता असं चित्र जे रंगवलं गेलेलं आहे हे अतिशय चुकीचं आहे. हा हमला भारत देशावरती होता, भारतीयांवरती होता. हा हमला काश्मीरमधल्या पर्यटनावरती होता, ज्या पर्यटनावरती काश्मीरी लोकांची उदरनिर्वाह चालतो. काश्मीरमधला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मुख्य जो व्यवसाय आहे, जे मुख्य उदरनिर्वाहाचं साधन आहे ते पर्यटन आहे. या पर्यटनावरती हमला होता. म्हणजे एक प्रकारे काश्मीरी लोकांच्या रोजीरोटीवरती, त्यांच्या पोटावरती हा हमला होता. तिसरा हा हमला होता भारत सरकारवरती. म्हणजे 370 कलम हटवल्यामुळे आम्ही हा हमला केला असं जे काही वक्तव्य केलं गेलं किंवा जे आपल्या ऐकण्यात आलं याचा दुसरा अर्थ असा आहे की हा एक प्रकारे भारत सरकारवरती हा हमला होता. आणि एकूणच भारतीयांच्यावरती हा अतिरेकी हमला होता. त्यातले काही लोक काश्मीरमधले असतील, काही पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी असतील. पाकिस्तान हे उद्योग करतच राहतात. भारतामध्ये आणि खास करून काश्मीरमध्ये जे असंतुष्ट लोक आहेत त्यांना एकत्र करणं, त्यांना म्हणजे भरीला घालणं, त्यांना फुसलावणं आणि त्यांच्या माध्यमातून इथं एक अशांतता, एक अस्थिरता निर्माण करणं हा प्रयत्न आज नाही, मागची कित्येक दशकं पाकिस्तान करतो आहे आणि करत राहील. असं नाही की नरेंद्र मोदी आले म्हणजे हे सगळं पाकिस्तानचे प्रयत्न बंद होतील किंवा थांबतील. कारण कसं आहे की कुत्र्याचं शेपूट किती जरी नळीत घातलं ते वाकडाच्या वाकडच राहतं अशी एक म्हण आहे. आणि ह्या म्हणीला जर खरं कोणी करून दाखवतं ते पाकिस्तान करून दाखवतं. पाकिस्तानची मानसिकता करून दाखवते. ते कधीच सरळ होणार नाही, ते वाकडेच्या वाकडेच राहतील, कितीही वर्ष होऊ द्या, कितीही दशकं होऊ द्या. त्यामुळे त्यांच्या या कुटील डावाला आपण बळी न पडणं हे आपल्या हातामध्ये आहे. आणि ते कालच्या पूर्ण दिवसभरामध्ये काश्मीरी जनतेने दाखवून दिलं. त्यांनी ज्या पद्धतीने धडपड केली, ज्या पद्धतीने प्रयत्न केले, प्रसंगी आपला जीवसुद्धा त्यांनी धोक्यात घातला. परंतु जे काही भारतीय पर्यटक तिथं होते, मी आता हिंदू पर्यटक म्हणणार नाही, जे काही भारतीय पर्यटक तिथं होते त्याच्या पाठीशी भारतीय म्हणून काश्मीरी लोक उभे राहिले, मुस्लिम म्हणून ते उभे राहिले आहेत. लक्षात घ्या, आपण पर्यटकांना हिंदू म्हणावं, न मदत करणाऱ्या काश्मीरींना आपण मुस्लिम म्हणावं. याच्यासारखी बौद्धिक दिवाळखोरी, कृतज्ञता दुसरी कुठलीच असू शकत नाही. ते भारतीय होते, ती माणसं होती जी संकटात होती आणि ज्यांनी मदत केली ती सुद्धा भारतीय होती आणि ती सुद्धा माणसं होती. यांना माणसं म्हणूनच आपण पाहिलं पाहिजे. खूप काही आपल्याला मोठ्या प्रमाणात त्यांना पाहायचं असेल तर आपण त्यांना भारतीय म्हणून पाहू शकतो.
या पद्धतीचा एकोपा काल दिवसभरामध्ये आपल्याला काश्मीरमध्ये दिसला. जी लोक तिथं मृत्युमुखी पडली हे अतिशय दुर्दैवी आहे. आपण सगळ्यांनी त्यांच्याबद्दल आपली सांत्वना व्यक्त केली पाहिजे, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण अर्पित केली पाहिजे. त्यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये भावनिकदृष्ट्या भावनिक रूपाने आपण सहभागी झालं पाहिजे. परंतु हे सगळं करत असताना आपण त्याला भ्याड हल्ला वगैरे नाही म्हटला पाहिजे. आपण त्याचा बदला घेतला पाहिजे. सरकारनी आणि आपली जी मिलिटरी आहे, आपलं जे सैन्य आहे, त्यांनी असा काही धडा शिकवला पाहिजे की नंतर परत असं काही करत असताना 100 वेळेस विचार करावा. निशस्त्र निष्पाप लोकांवरती गोळ्या झाडून त्यांनी काय हासिल केलं. त्यांना आपण म्हणजे भित्रे लोक, भिकुरडे लोक की जे तुमच्यात जर दम असेल तर तुम्ही शस्त्र हातात असणाऱ्या लोकांशी लढून दाखवा. तुम्ही भारताच्या सैनिकांशी लढून दाखवा, ज्यांच्या हातामध्ये शस्त्र नव्हती, निशस्त्र होती, जी लोक गाफील होती, जी आनंदात होती, जी विश्वासाने तिथे राहत होती की इथं सगळं आता नीट झालं आहे. त्या विश्वासावरती तुम्ही हा हल्ला केलेला आहे आणि हा कुठलाही मोठा पराक्रम तुम्ही केला आहे या आविर्भावात कुणीच राहू नये. याला पराक्रम म्हणत नाही. निष्पाप लोकांवरती हमला करण्याला कसला पराक्रम म्हणायचा आपण. तर हा जो काही हमला त्यांनी केलेला आहे, जे धारिष्ट्य त्यांनी केलेलं आहे, हे परत त्यांनी कधीच करू नये अशा पद्धतीचा धडा शिकवणारी कारवाई या माध्यमातून झाली पाहिजे. पण हे सगळं आपण मागणी मान्य करताना हे पण नाही विसरायला पाहिजे की ही सुरक्षिततेच्या दृष्टीने किंवा सुरक्षेच्या दृष्टीने हे खूप मोठं हे अपयश आहे. हे केंद्र सरकारचं अपयश आहे, हे गृह खात्याचं अपयश आहे. तुम्हाला साधं एवढं कसं कळालं नाही की तिथे हमला होणार आहे. तुमची गुप्तचर यंत्रणा मग काय करत होती, तिने तुम्हाला कशी काय माहिती दिली नाही. दरवेळेस असंच होतं. पुलवामाला जो हमला झाला ते सुद्धा सरकारचं अपयश होतं, ते सुद्धा गृह खात्याचं अपयश होतं, ते सुद्धा सुरक्षा विभागाचं गुप्तचर खात्याचं ते अपयश होतं. एवढ्या मोठ्या प्रमाणात RDX येतो, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हमला होणार आहे आणि तुम्हाला कळत नाही, हे तुमचंच अपयश आहे. परंतु पहलगाम असो किंवा पूर्वीचा पुलवामा असो, ते घडलं की मग सगळ्यांनी एकत्र यायचं, त्याच्यामध्ये राजकारण नाही करायचं, सरकारच्या पाठीशी उभं राहायचं आणि आपण या संकटाच्या काळामध्ये सगळे एक आहोत असं चित्र सगळ्यांनी निर्माण करायचं आणि सरकारच्या पाठीशी उभं राहून त्याचा बदला घ्यायचा. आणि बदला घेतला की सरकारने काय करायचं की बघा कसं सरकारने बदला घेतला, कसा नरेंद्र मोदींनी बदला घेतला, कसे अमित शहा लोह पुरुष आहेत, हे चित्र लोकांच्या समोर आणायचं. म्हणजे संकटात मात्र तुम्ही सगळ्यांकडनं राजकारण न करण्याची अपेक्षा करणार, संकटात मात्र तुम्ही सगळ्यांनी एक राहण्याची अपेक्षा करणार आणि ज्यावेळेस संकट टळेल आणि बदला घेतला जाईल, तो पराक्रम दाखवला जाईल, त्याच्यानंतर मात्र तुम्ही लगेच पक्षामध्ये आणणार, मग तुम्ही राजकारणमध्ये आणणार, मग तुम्ही श्रेयवादमध्ये आणणार, मग नरेंद्र मोदींचे फोटो, मग अमित शहांचे फोटो, मग भारतीय जनता पक्ष कसा आहे, हे जे सगळं तुमचं दुपट्टी धोरण आहे, हे जे सगळं तुमचं दुपट्टी वागणं आहे, याचा कंटाळा येतो. मग असं वाटतं की असं जर काही झालं की सरकारला दोष का देऊ नये, गृह खात्याला जबाबदार का ठरू नये. जर का पुढं काही बदला घेतला गेला तर त्या यशाचं जर श्रेय तुम्ही घेणार असाल, त्याचा जर धनी तुम्ही होण्याचा प्रयत्न करणार असाल, हे जे तुमचे 40 पैसेवाले आहेत, कदाचित त्यांच्या आता पगारी वाढवले असतील अशी मला अपेक्षा आहे, आणि जी गोदी मीडिया आहे तुमची पोसलेली पाळलेली तुमच्या पैशावरती जगणारी, या सगळ्यांनी मिळून मग श्रेय तुम्हाला द्यायचं. म्हणजे श्रेय तुम्ही घेणार, श्रेयाचे धनी तुम्ही होणार, तर मग हे अपयशाचे धनी कोण व्हायचं. यशाचे जर धनी तुम्ही व्हायला उत्सुक असाल तर मग अपयशाची धनी तुम्हाला का ठरवलं जाऊ नये. अशा संकटाच्या काळात सुद्धा तुमच्यावर टीका का करू नये हा प्रश्न उभा राहतो. हे तुमचं अपयश आहे. काल मी वाचलं की साधारणतः 2000 पर्यटक त्या ठिकाणी होते आणि कुठलंही सुरक्षेची व्यवस्था त्या ठिकाणी नव्हती. आणि जो टीव्हीचा अँकर हे सांगत होता की हे सरकारचं किती मोठं अपयश आहे, लगेच त्याला सांगणं त्याचं बंद करून टाकलं, असं सुद्धा काल माझ्या पाहण्यामध्ये आलं. मग हे सगळं कंट्रोल व्यवस्था का तुमची चालू आहे. आणि काल तिथे अमित शहा गेले, ते जे लोक मृत्युमुखी पडले होते त्यांचे जे शव तिथे ठेवले गेले होते, त्याला अभिवादन करायला सुद्धा ह्यांना रेड कार्पेट टाकलं होतं. तिथं कोणता सोहळा साजरा होत होता म्हणून तुम्ही तिथे रेड कार्पेट टाकलं. मला सांगा, आपल्या घरी जर कुणी मृत्युमुखी पडलं, कुणी वारलं आपल्या घरी, तर आपण हे सगळं करतो का. आणि पायामध्ये बूट घालून ह्यांनी त्यांना ते चक्र अर्पण केलं. म्हणजे साधे पायातले बूटसुद्धा, चपला म्हणा, काय जे असेल ते काढण्याचं सुद्धा तारतम्य अमित शहा यांनी दाखवलं नाही. आणि हे शहीदांच्याबद्दल गप्पा मारतात, शहीदांच्याबद्दल हे बोलतात. म्हणजे किती घाणेरडे आणि किती जे आता काय बोलू त्यांच्या वृत्तीच्याबद्दल, असे हे लोक आहेत. कुठंही इव्हेंट, कुठंही श्रेय, कुठेही समारोह आणि कुठेही मग स्वतःची एक प्रतिमाभंजन ज्याला म्हणतो आपण, त्या पद्धतीचा प्रयत्न,
हे लोक करत असतात. आणि म्हणून मी प्रामाणिकपणे सांगतो, हे अतिशय मोठं भारत सरकार, नरेंद्र मोदी, अमित शहा, गृह खातं, गुप्तचर विभाग ह्याचं हे सगळ्यात मोठं अपयश आहे. हे लोक त्याला दोषी आहेत. आपण काँग्रेसच्या काळामध्ये पाहिलं असेल कसा भारतामध्ये आला तो हमला झाला. त्याच्यामध्ये तर एवढे सुद्धा लोक जे लोक वारले, मेलेत, मृत्युमुखी पडले. त्याच्यानंतर ताबडतोबीने देशाच्या गृहमंत्र्याचा राजीनामा झाला, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा राजीनामा झाला आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याचा राजीनामा झाला. पण पुलवामा घडलं तेव्हा सुद्धा कुणाचा राजीनामा झाला नाही आणि आज पहलगाम घडलंय तरी सुद्धा कुणाचा राजीनामा झाला नाही. म्हणजे स्वतः जबाबदारी कशाचीच स्वीकारायची नाही, नैतिकता कशामध्ये दाखवायची नाही, अशी प्रवृत्तीचे हे भारतीय जनता पक्षाचे आणि भारत सरकारचे लोक आहेत. कसलीही नैतिकता ते बाळगत नाहीत. लोकांनी सुद्धा अपेक्षा करताना काँग्रेसकडनं नेहमी नैतिकतेची अपेक्षा केली आणि काँग्रेसने नेहमी ती नैतिकता निभावली, नैतिक जबाबदारी स्वीकारली, प्रसंगी राजीनामे दिले, प्रसंगी सत्ता गमावली. परंतु काँग्रेसने नेहमी आपली नैतिक जबाबदारी कधीही टाळली नाही, नेहमी निभावली, नेहमी स्वीकारली. परंतु भारतीय जनता पक्षाच्या बाबतीमध्ये असं दिसत नाही. आत्ता हा जो काही ढिलाई दाखवली गेली सुरक्षा व्यवस्थेमध्ये, इतक्या मोठ्या प्रमाणात तिथं पर्यटक आलेले असताना ते हमला म्हणजे अतिरेकी हमला आता होणारच नाही, इतकं गाफील तुम्ही कसं काय राहू शकता, असा प्रश्न या ठिकाणी पडतो. त्यामुळे केंद्र सरकारचं अपयश आहे. परंतु हे काही अमित शहाचा राजीनामा वगैरे घेतील, तेवढी काही चाड हे बाळगतील किंवा तेवढी काही नैतिकता बाळगतील अशी अपेक्षा सुद्धा करू नका. अगदी स्वप्नात सुद्धा करू नका. पक्के बेशरम आहेत, पक्के निर्लज्ज आहेत. यांना हे असली भानगडच काही करायची नाही आहे. उलट आता आम्ही कसा बदला घेता ह्याचं चित्र रंगवतील. घेतीलही कदाचित बदला, सांगता येत नाही. भारतीय सैन्य थोडं सक्षम आहे, याचा बदलाही घेतला जाईल. परंतु त्याचं पूर्ण श्रेय घेतलं जाईल आणि ह्याचं श्रेय पूर्णपणे त्या सैनिकांना न देता किंवा मिलिटरीला न देता हे नरेंद्र मोदी आणि अमित शहाला दिलं जाईल. हे पण आजच सांगतो. मग जर त्या बदल्याचं, त्या यशाचं श्रेय जर नंतर तुम्ही घेणार असाल तर आज हे अपयशाचं सुद्धा धनी हे तुम्हीच बनले पाहिजेत. आणि लोकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे, मतदारांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि खास करून हिंदुत्वासाठी आम्ही भारतीय जनता पक्षाला मतदान करतो हे ठरवून मतदान करणाऱ्या लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की यांच्या ढिलाईमुळं आज तिथं किती हिंदू मेले. तुमचं सुदैव आहे की तुम्ही त्यात नाही आहात, पण असूही शकलं असतं, हेही तुम्ही विसरू नका. कसं असतं की जेव्हा प्रसंग घडतो तेव्हा तो काही तुमची जातपात बघून घडत नाही. किंवा ही जी ढिलाई केंद्र सरकार, गृह खातं, गुप्तचर विभाग दाखवतं, जी सुरक्षा यंत्रणेतली जी ढिलाई राहिली ती सुद्धा त्यांनी काही जातपात धर्म बघून ठेवली नव्हती. त्यांच्याकडनं ती ढिलाई झाली, दुर्लक्ष झालं, हलगर्जीपणा झाला. आणि जे लोक हिंदुत्वासाठी भारतीय जनता पक्षाला मतदान करतात त्यांनी लक्षात ठेवावं की आता हे मरणारे सगळे हिंदूच होते आणि हे फक्त तुमच्या ढिलाईमुळे मेले. गृह खात्याच्या अपयशामुळे यांच्यावरती हा हमला झाला, गुप्तचर विभागाच्या अपयशामुळे यांच्यावरती हमला झाला. हे हिंदुत्वासाठी आम्ही भारतीय जनता पक्षाला मतदान करतो हे म्हणणाऱ्या लोकांनी कधीही विसरू नये. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काल कर्नल बक्षींनी सांगितलं की 1,80,000 सैन्य हे मिलिटरीमध्ये आता कमी आहे. तेवढ्या कर्मचाऱ्यांचा तुटवडा मिलिटरीमध्ये आहे आणि हे केंद्र सरकारने केलेलं आहे. पैसे कशाला खर्च करायचे, कशाला भरती करायची, कशाला पगारी द्यायच्या, देशाच्या सुरक्षेपेक्षा काही मोठं असतं का? आज ह्या लोकांचे जे मृत्युमुखी लोक पडलेले आहेत, ही कमी संख्याबळामुळे तिथं तुम्हाला सुरक्षा देता आली नाही. आणि आज जे मृत्युमुखी पडलेले लोक आहेत त्यांना किती कोटी रुपये दिले ते परत येतील हे सांगा म्हणावं केंद्र सरकारला. तुम्ही कितीही कोटी रुपये आज खर्च केले तरी सुद्धा हे लोक परत येऊ शकणार नाहीत. शेवटी घटना घडत असते, ती दुर्दैवी असते. यापूर्वी अशा घटना घडलेल्या आहेत, कदाचित पुढेही घडतील. परंतु तुम्ही तुमच्या प्रयत्नामध्ये कुठं कमी नाही पडलं पाहिजे. तुम्ही मिलिटरीमध्ये पूर्ण क्षमतेने कर्मचाऱ्याची भरती केली पाहिजे. तुम्ही सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली पाहिजे. त्यानंतरही काही घडलं तर मग मात्र त्याच्यामध्ये तुमची चूक नाही असं म्हणता येतं. त्याला दुर्दैवी असं आपण त्याला म्हणू शकतो. पण हे दुर्दैवी घटना नाही आहे काल घडलेली. ही केंद्र सरकारच्या, गृह खात्याच्या, अमित शहांच्या, गुप्तचर विभागाच्या हलगर्जीपणामुळे ही झालेली घटना आहे. आणि त्यामुळे या घटनेला आपण 100% केंद्र सरकारला, भारतीय जनता पक्षाच्या सरकारला, नरेंद्र मोदींना, अमित शहांना ह्यांना दोष आपण या घटनेसाठी नक्की दिला पाहिजे. त्यांचा जेवढा म्हणून निषेध होईल तेवढा आपण 100% या घटनेसाठी केला पाहिजे. दरवेळेस असं नसतो हमला झाला की सगळ्यांनी एक यायचं, राजकारण करू नका म्हणायचं आणि पुन्हा त्याच्यावरती कारवाई केली की त्याचं श्रेय राजकारण करून आपल्याकडे यायचं, असं नसतं. केंद्र सरकारने स्वतःच्या कार्यपद्धतीमध्ये आमूलाग्र सुधारणा करण्याची गरज आहे. हे अग्निवीरसारख्या भरत्या करणारे जे हे मध्ये काहीतरी काढतात ना, हे न करता पूर्ण क्षमतेच्या लोकांची सैन्यामध्ये भरती केली पाहिजे असं मला वाटतं. कालची ही घटना घडली त्याच्यामध्ये जे मृतक
मृत्युमुखी पडले लोक, त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि त्यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आपण सगळेजण सहभागी होऊया आणि अशा अपेक्षा करूया की केंद्र सरकार याच्यावरती अशी काही कारवाई करेल की पुन्हा असा हमला करण्याची हिंमत कुणाचीच होणार नाही.